हाय हॅलो नमस्कार. मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं साईसोबतचं जे काही दुपारचं रुटीन असतं ते. तर इथे साई झोपून वगैरे उठलेला होता. त्याला जेवण वगैरे चारलं. सकाळच्या गडबडीमध्ये त्याची काय एक्सरसाइज घेणं होत नाही. सकाळी डब्बे वगैरे घरातली सगळं कामं हे आवरेपर्यंत खूप टाईम निघून जातो आणि त्याला बघत बघत सगळं करावं लागतं. तर इथे तुम्ही बघू शकता त्याला एओफो घातलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला उभं करते. तर जेव्हा मी हे एओफो आणलेलं होतं त्यावेळेस त्याला म्हणजे 10 मिनटं वगैरे उभं करायचे, पण आता हळूहळू टायमिंग वाढवलेला होता. तर आता 1 तास त्याला उभं करते आणि जेणेकरून त्याला पटकन चालता यावं किंवा तो उभा राहावा पटकन. तर असं त्याला उभं केलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. तर त्याला खेळवावं लागतं, कारण समोर कोणी असेल तर त्याचं लक्ष जात नाही त्याच्याकडे आणि तो मस्त एन्जॉय करतो आणि खेळत खेळत उभा पण राहतो. तर त्याच्यासाठी हे सगळं करावंच लागतं आणि त्याला असं बघून आम्हाला पण खूप बरं वाटतं. त्याच्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत आहेत. पहिल्यापेक्षा आत्तामध्ये खूपच इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यात आणि हे बघून आम्हाला खूप छान वाटतं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर इथे मी साईचा जो लहानपणीचा व्हिडिओ आहे तो शेअर करते आहे. जेव्हा त्याने मान पकडलेली नव्हती. मान पकडण्यासाठी पण त्याला खूप प्रयत्न करावे लागले होते आणि हे सगळं फिजिओथेरपीमुळे शक्य झालेलं आहे आणि त्याने आता तो खूप छान अशी मान पकडतो. तर तेव्हा पण त्याला मान पकडायला खूप प्रयत्न करावे लागले. त्याच्यानंतर मग मी साईला बाबा गाडीत बसवलं खाली नेण्यासाठी, जरा पार्किंगला वगैरे फिरवायला त्याला कोणी पण घेऊन जातं. तर इथे त्याला बसवलेलं होतं आणि मी काही भाज्या निवडत होते, कारण आईंनी भाज्या आणल्या होत्या येताना कामावरून. सो मग मी इथे भाज्या निवडायसाठी घेतल्या, पण त्याला जायचं नव्हतं म्हणून मग तो पुन्हा माझ्यासोबतच इथे बसला. तर इथे मी सगळ्या भाज्या निवडून ठेवत होते डब्यामध्ये, कारण मला तशाच आवडतात सकाळच्या गडबडीमध्ये. भाजी जर निवडलेली असेल तर ती पटकन होऊन जाते. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिसळ रेसिपी. तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले होते आणि कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकला कांदा आणि 3 टॅमॅटो वगैरे घेतलं. तर किटलीतलं तेल संपलेलं होतं, सो मग तेही काढून घेतलं. तर इथे टॅमॅटो वगैरे चिरून घेते. लसूण, अद्रक आणि खोबरं, थोडंसंच खोबरं टाकते, जास्त नाही. सो हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये मध्येच आले साईचे पप्पा आणि त्यांना चहा बनवावा लागला. सो मग एकीकडे चहा ठेवला त्यांच्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे मी. तर हे परतेपर्यंत मी इथे लसूण सोलायचा होता, सो लसूण पण सोलून घेतला. त्याच्यानंतर मग त्यांची लडबडमध्ये चालू झाली. त्यांना चहा घ्यायचा होता, मग सो त्यांनी त्यांचा चहा घेतला, आईंना पण दिला. त्याच्यानंतर कांदा, टॅमॅटो, खोबरं, आलं, लसूण चांगलं परतून घेतलं आणि चांगलं वाटून वगैरे झालं. नंतर टाकलं कढईमध्ये तेल. तर मिसळ आहे म्हटल्यानंतर तेल तर असणारच. सो इथे तुम्ही बघू शकता वाटण झालेलं आहे आणि कुकरमध्ये मटकी पण शिजवलेली होती मी 1 शिट्ट्या देऊन. त्याच्यामध्ये हळद टाकलेली होती शिजवतानाच. सो इथे तुम्ही बघू शकता चांगला मसाला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे चांगला मसाला परतून झालेला होता. त्याच्यामध्ये टाकली हळद. तर हळद मटकी शिजवताना पण टाकलेली म्हणून सो हळद थोडीच टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर. तर आम्हाला तिखट जास्त आवडतं म्हणून मग लाल मिरची पावडर. मिसळ असल्यावर तिखट तर हवीच. तर इथे मग टाकला मिसळ मसाला. त्याच्यानंतर हे चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाला अजिबात चिकटलेला नाही आहे खाली कढईला. तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर कुकरमधली मटकी आणि इथे तुम्ही बघू शकता मिसळ रेडी आहे आपली आणि खूप छान अशी तर्री आलेली आहे. तर अजून भाजीला उकळी वगैरे आलेली नाही आहे. सो अशी बनवलेली आहे मी मिसळ.
तर तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा, किंवा तुमची वेगळी कोणती पद्धत असेल तरीही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.